रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल आणि संत भानुदास यांची कथा. विठ्ठलाला सजवणारे श्री संत भानुदास. भानुदासांचा जन्म शके 1370 सुमारास झाला. भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. भानुदासांचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण, सूर्यनारायणचा मुलगा एकनाथ. भानुदासांची नुकतीच मुंज झाली. त्यांचे वडील त्यांना एकदा रागावले. भानुदास खिन्न होऊन एका देवळात जाऊन राहिले. ते देऊळ सूर्याचे असून जमिनीत जरा खोल होते. भानुदासाच्या वडिलांनी मुलाचा पुष्कळ तपास केला, पण उपयोग झाला नाही. ते खिन्न व दुःखी झाले. भानुदासाने दररोज सूर्याची पूजा करावी. असे आठवडाभर चालले. एकदा एका मनुष्याने भानुदासास पाहिले व त्यांच्या वडिलांना येऊन सांगितले. मग भानुदासाच्या वडिलांनी मुलाला त्या सूर्य मंदिरातून घरी आणले. सूर्यदेवाची आपल्या मुलावर कृपा झाली म्हणून त्यांना भानुदास असे म्हणू लागले. भानुदास पक्के विठ्ठलभक्त होते. आपला वेळ देवपूजा, भजन कीर्तन यात घालवीत. प्रत्येक आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरात जात असत. विठ्ठलाच्या मूर्तीचे आकर्षण. त्या काळी विजयनगर येथे श्रीकृष्णराज हा राजा राज्य करीत होता. एकदा तो पंढरपूरला आला. विठ्ठल मूर्ती पाहून तो फार संतुष्ट झाला. नयन मनोहर मूर्ती विजयनगरास न्यावी असे त्याला वाटले. विठ्ठलाची सुंदर मूर्ती विजयनगरास न्यायची असे त्यांनी ठरवले. तोच ध्यास त्याला लागला. राजाला स्वप्नात दृष्टांत झाला. फक्त पुंडलिकाची भक्ती पाहून मी येथे वास्तव्य केले आहे. येथे माझे अनेक भक्त आहेत. आत्ता तू मला विजयनगरात नेत असशील तर माझी एक अट आहे. ब्राह्मणांनी शुचिर्भूत होऊन सोवळ्याने मला उचलावे. वाटेत कोठेही मला खाली ठेवू नये. त्याने आपल्या प्रधानास बोलावून त्याला दृष्टांत सांगितला. राजाने त्याला विचारले, विठ्ठलाची मूर्ती या अटीप्रमाणे आपल्या राजधानीत कशी न्यायची? प्रधान म्हणाला, वाटेवर गावातून ठिकठिकाणी ब्राह्मण उभे करू. त्यांच्याकडून पांडुरंगाची मूर्ती खाली न ठेवता विजयनगरास नेऊ. त्याचप्रमाणे सर्व तयारी झाल्याचे प्रधानाने राजाला कळवले. मग राजाच्या आज्ञेने ब्राह्मणांनी मूर्ती उचलली व विजयनगरास चालवली. त्यावेळी बडव्यांनी व पांडुरंगाच्या भक्तांनी मूर्ती नेऊ नये राजाला विनवले, पण राजाने कोणाचे ऐकले नाही. मूर्ती विजयनगरास पोचवली. राजाने विठ्ठल मूर्तीची स्थापना मोठ्या थाटाने केली. विठ्ठलाने राजास स्वप्नात पुन्हा दृष्टांत दिला. राजा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे विजयनगरास आलो. न्यायाने राज्य कर. कोणावरही अन्याय करू नकोस. तुझ्याकडून विनाकारण कोणाचा छळ झाला तर मी येथे न राहता पंढरपुरास जाईन. रोज सकाळी पुजारी मूर्तीची षोडशोपचारे पूजा करी व रात्री सेज आरती होई. राजाने मूर्तीवर अनेक बहुमूल्य अलंकार व वस्त्र घातली.
चोर दागिने चोरून नेतील म्हणून देवघरास कड्या कुलपे घालून व पहारे बसवून राजाने पक्का बंदोबस्त केला होता. विठ्ठल जणू काय बंदिवासातच पडला. थाटमाट वैभव पुष्कळ होते, पण त्यात भक्तीचा जिव्हाळा नव्हता. पंढरपूर पोरके झाले. इकडे आषाढ एकादशीस पंढरपुरात संत मंडळी व हजारो लोक जमा झाले. पण मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही. हे पाहून ते सर्व उदास झाले. त्यांचे चैतन्य नाहीसे झाले. पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर सुने सुने वाटू लागले. कोणीतरी विजयनगरास जाऊन विठ्ठल मूर्ती परत आणावी. मग भानुदास विजयनगरात जाऊन पोहोचले. तेथे गेल्यावर त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचा तपास केला. तेव्हा त्यांना कळले की एका मंदिरात विठ्ठल मूर्ती बंदोबस्तात ठेवली आहे. रात्री सेज आरतीनंतर मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे भानुदासांनी ठरवले. रात्री 11 वाजता भानुदास मंदिराजवळ आले. पुजारी व पहारेकरी गाढ झोपी गेले होते. मंदिराच्या दरवाजाला मोठे कुलूप होते. आत्ता दर्शन कसे घडणार असा भानुदास विचार करू लागले. तेव्हा काय चमत्कार झाला. भानुदासांनी दार लोटले. ते एकदम उघडले व भानुदासाचा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ प्रवेश झाला. भानुदासांनी पादसेवनपूर्वक विठ्ठलाचे दर्शन घेतले. ते म्हणाले, विठ्ठला, पंढरपूरचा संत समागम सोडून तुला या बंदीशाळेत गोड वाटते ना? मग पांडुरंगाने आपल्या गळ्यातील फुलांचा हार भानुदासाच्या गळ्यात घातला. त्याचबरोबर विठ्ठलाच्या गळ्यातील एक रत्नहार भानुदासाच्या गळ्यात पडला. पण ही गोष्ट भानुदासाच्या लक्षात आली नाही. मग भानुदास तेथून निघाले. कड्या कुलपे वगैरे बंदिस्त पहिल्यासारखे होते. सकाळी राजा मंदिरात आला. विठ्ठलाच्या गळ्यात रत्नहार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने पहारेकऱ्याला जाब विचारला, पण त्यांना काही सांगता येईना. मग राजाने रत्नहाराचा शोध घेण्याकरता नगरात सर्वत्र शिपाई पाठवले. नदीच्या वाळवंटात भानुदास नामस्मरण करत बसले होते. तेथे शिपाई आले. त्यांनी भानुदासाच्या गळ्यात रत्नहार पाहिला. मग त्यांनी भानुदासाला कैद करून राजापुढे आणून उभा केले. मुद्देमालासकट चोर पकडलेला पाहून राजाने जास्त विचार केला नाही. त्यांनी भानुदासाला सुळावर देण्याची शिक्षा दिली. नौकरांनी भानुदासाला सुळी देण्याच्या स्थानाकडे चालविले. भानुदास मनात म्हणाले, मी तुला पंढरपूरला नेण्याकरिता आलो. माझ्या गळ्यात आपला रत्नहार घालून मला चोर ठरवलेस. राजाने सुळी देण्याची शिक्षा दिली. ठीक आहे, जे भोगणे असल ते भोगलेच पाहिजे. मी कोणत्या कामाकरिता आलो आणि हे काय झाले? भानुदास वधस्थानाजवळ आले. इतक्यात काय चमत्कार झाला.
सुळाच्या खांबाचा पुष्पयुक्त वृक्ष झाला. राजदूत आश्चर्यचकित झाले. हे राजाला समजताच तो भानुदासाकडे आला. आपल्या हातून अन्याय झाला असे त्याला वाटले. तो म्हणाला, महाराज, मला आपण क्षमा करावी. राजाला विठ्ठलाचा दृष्टांत झाला. राजा, मी आता भानुदासाबरोबर पंढरपूरला जाणार. मला अडवू नकोस. तुझ्या हातून अन्याय झाला आहे. मी येथे राहणार नाही. तू माझे रूप आठवून तुझ्या राजधानीत सुखरूप राहा. ही वार्ता पंढरपुरात कळली. तेव्हा हजारो लोक, संत मंडळी विठ्ठल मूर्तीला सामोरे गेले. मग वाजत गाजत पालखीतून विठ्ठल मूर्तीची मोठी मिरवणूक निघाली. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नामघोषाने सारे पंढरपूर दमदमून गेले. रामकृष्ण हरी माऊली. संत भानुदास आणि विठ्ठलाची कथा सर्वांनी पूर्ण ऐकावी. रामकृष्ण हरी माऊली. कथा पूर्ण ऐकून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहा. रामकृष्ण हरी माऊली.